जगातील सर्वात उंच ठिकाणावर मोटरसायकलने स्वारी करण्याची प्रत्येक मोटरसायकल स्वाराची इच्छा असते। पेनमधील हितेश सुधीर जाधव वय वर्ष 29 याचीही अनेक वर्षापासून अशीच इच्छा होती आणि या ध्येयवेड्या तरुणाने अवघ्या 21 दिवसात पेन ते लडाख आणि परतीचा प्रवास करून इच्छेची पूर्तता केली आहे। मोटरसायकलने उमलिंगला आणि लडाखला जायचे हे स्वप्न हितेश अनेक वर्षे उराशी बाळगून होता। त्यासाठी 2 वर्षापासून त्याने शारीरिक आणि मानसिक तसेच आर्थिक तयारी देखील सुरू केली होती। सर्व तयारी झाल्यानंतर त्याने 15 जून रोजी संध्याकाळी पेनवरून प्रवासाला सुरुवात केली। त्याने 16 जूनला पहिला मुक्काम ग्रोधामध्ये गुजरात केला। त्यानंतर 17 जूनला राजस्थान, 18 जूनला चंदीगड, 19 जूनला चंदीगडमध्ये आराम करून पुढे 20 जूनला जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश केला। 21 जूनला भारतातील स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या सोनमार्गला, त्यानंतर 22 जूनला लेहमध्ये प्रवेश केला। या सर्व प्रवासात हितेशने दररोज वातावरणातील बदल अनुभवला। त्यामुळे लेहला एक दिवस मुक्काम करून 24 जूनच्या सकाळी हितेश खारदुंगला येथून हंडर पोहोचला। तेथे त्याला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला। 25 जूनला त्याला थांग गावला भेट दिली। भारत-पाकिस्तान सीमेवरील थांग हे सर्वात शेवटचे गाव आहे। 26 जूनला सुप्रसिद्ध पँगॉंग लेक पाहिले। निळसर भव्य तलावावरून त्याची नजर हटत नव्हती। तेथे हितेश तंबूमध्ये राहिला तेव्हा तेथील तापमान जवळपास 3 अंश सेल्सिअस इतके होते। हितेश 27 जून रोजी पँगॉंग लेक वरून हानले येथे गेला। त्यानंतर 28 जून हा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता। या दिवशी त्यांनी सर्वोच्च अशा उमलिंगलाच्या दिशेने कूच केली। उमलिंगलाची उंची 19,024 फूट आहे। मनाशी ठरवलेले स्वप्न हितेश जाधवने पूर्ण केले आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला। पुढे 30 जूनला मनालीच्या दिशेने प्रवास सुरू केला। बर्फावरून गाडी सरकत असताना मोठ्या जिद्दीने मनाली अंतर पार केले। त्यानंतर हितेशचा परतीचा प्रवास सुरू झाला। 2 जुलै ते 5 जुलै चंदीगड, जयपूर, उदयपूर, बडोदरा मार्गे त्याने 6 जुलैला पेनमध्ये परतला। हितेशच्या या धाडसाचे पेन तालुक्यात सर्वत्रच कौतुक होत आहे। मी हितेश सुधीर जाधव, पेणचा रहिवासी। आज माझं जे स्वप्न होतं, माझी मोटरसायकल लेह लडाख आणि उमलिंगला घेऊन जाणं, ते आज पूर्ण झाले। जवळपास 21 दिवसाची ट्रिप मी आज पूर्ण केलेली आहे। जवळपास 7,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आज गाठून। आणि माझे स्वप्न होतं माझी मोटरसायकल घेऊन जाणं। 2 वर्षापासून माझी प्रिपरेशन चालू होती की कसं जायचं, कसं ट्रिप करायची, काय अरेंज करायचं, कुठे राहायचं, हे सगळं मॅनेजमेंट करून मी आज ट्रिप पूर्ण केले। जवळपास गुजरात, राजस्थान, चंदीगड, पंजाब, जम्मू अँड काश्मीर हे क्रॉस करून लेहला जाऊन लेहवरना खारदुंगला, परत खारदुंगलावरना भारत पाकिस्तान बॉर्डरचं गाव थांग, जे शेवटचं गाव आहे भारताचं, तिथे भेट दिली। नंतर खारदुंगलावरना मग पँगॉंग लेक, जे सर्व प्रसिद्ध आहे, पँगॉंग लेकला कडाक्याच्या थंडीमध्ये राहिलो। आणि त्याच्यानंतर मेन जे स्वप्न होतं त्यासाठी मला हानलेला जावं लागलं। हानलेवरनं मी कोटीला पास, जगातला 6वा हायेस्ट मोटरेबल रोड आणि जगातला सर्वात हायेस्ट मोटरेबल रोड उमलिंगला पार केला। जवळपास 19,000 अल्टिट्यूड फीट पेक्षा जास्त त्याची हाईट आहे। आणि त्या हाईटवर AMS ॲक्यूट माउंटेन सिकनेस त्रास होतो, तरी देखील तो त्रास सहन करत अखेर ती उमलिंगला मी पार केली। आणि त्याच्यानंतर मग सरचूचे कडाक्याची थंडी, आणि त्याच्यानंतर मेन जो वन ऑफ द डिफिकल्ट पासेस आहेत, 12 लाचला पास आणि लाचुंगा पास, हे देखील पास केले। तिथे देखील जबरदस्त त्रास झाला मला, श्वास कोंडत होता अक्षरशः। तरी देखील मी मोटरसायकल चालवली। तिथे मोटरसायकल माझी पडली देखील, तरी देखील मोटरसायकलने देखील साथ दिली। मी उचलली, हार मानली नाही, निघालो परत, पूर्ण केलं सर्किट। आणि अखेर मग मनालीवरनं चंदीगडला सर्किट झालं आणि मग चंदीगडवरनं आज पेणला आलोय मी 3 दिवसाचा प्रवास करून। खूप आनंद होतोय आणि हे सगळं शक्य झाले माझं ते आई वडिलांच्या आशीर्वादामुळे, कारण का त्यांना काळजी होती। ते रोज देवाच्या पुढे बसायचे की माझा मुलगा सुखरूप घरी येऊ, त्यांच्यामुळे शक्य झाले, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मित्रांच्या प्रेमामुळे शक्य झाले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।